तर पहा आजचा प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रेझिंग डे म्हणजेच ध्वजप्रदान दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? पहा, महाराष्ट्र पोलीस दलातील ध्वजप्रदान दिन, त्यालाच आपण रेझिंग डे असं म्हणतो, तर तो कोणत्या दिवशी पाळला जातो? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 2 जानेवारी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 2 जानेवारी हा जो दिवस आहे हा ध्वजप्रदान दिन म्हणून आपल्या पोलीस दलामध्ये साजरा केला जातो. 2 जानेवारी. प्रश्न दुसरा आहे, खालीलपैकी कोणता प्रकल्प ई गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे? पहा, ई गव्हर्नन्स प्रकल्प जो आहे हा पोलिसांसाठी आहे, तो खालीलपैकी कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 CCTNS. मित्रांनो, आपल्याला एखाद्या वर्षी प्रश्न विचारला होता पहा SRPF साठी CCTNS याचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे. तर पहा, CCTNS चा फुल फॉर्म आहे क्राईम. लक्षात ठेवायचं मित्रांनो, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. लक्षात ठेवायचं आहे, क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम. पर्याय 1 योग्य उत्तर आहे CCTNS. हा जो आहे हा ई गव्हर्नन्स प्रकल्प आहे. प्रश्न तिसरा आहे, भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पहा, भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखतात? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल किंवा सरदार पटेल यांना भारतीय पोलीस सेवेचे जनक असं संबोधलं जातं. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न चौथा आहे, ग्रे हाऊंड्स हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे? पहा, या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. ग्रे हाऊंड्स किंवा हाऊंड्स हे जे पोलिसांचं पथक आहे, एक टीम आहे, ही कोणतं काम करण्यासाठी स्थापन केलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर नक्षल विरोधी पथक आहे ग्रे हाऊंड्स नावाचं. ऑप्शन 4 योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा जास्तीत जास्त आपल्याला SRPF भरतीसाठी विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मुख्यतः हा जो प्रश्न आहे पहा, गडचिरोली, यानंतर पहा यवतमाळ, तसेच या ठिकाणी अजून नंदुरबार असे जे काही SRPF ठिकाणी होणारे भरती असणार आहेत त्यासाठी हे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर पहा प्रश्न 5वा आहे, केंद्रीय पातळीवरती SRPFला समांतर अशी संघटना खालीलपैकी कोणती आहे? पहा, SRPF ही जी आहे ही मित्रांनो राज्य लेवलवरती काम करत आहे, म्हणजेच कोणत्या स्टेट लेवलवरती आहे SRPF. तर SRPFला समांतर असणारी केंद्रीय पातळीवरती कोणती संघटना आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 CRPF. लक्षात ठेवायचे CRPF. या ठिकाणी आपल्याला दोन्ही प्रश्न दोन्ही पथकाचे किंवा संघटनेचे आपल्याला फुल फॉर्म माहीत पाहिजेत. SRPF म्हणजे आहे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स आणि CRPF म्हणजे आहे पहा सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. लक्षात ठेवायचे राज्य राखीव पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल असं दोघांचा अर्थ आहे. प्रश्न 6वा आहे, नक्षलग्रस्त म्हणून जाहीर नसलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? पहा, नक्षलग्रस्त नसलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 वाशिम. हा जो जिल्हा आहे हा नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये मोडत नाही. यामध्ये पहा गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर हे जे 3 जिल्हे आहेत मित्रांनो, हे नक्षलग्रस्त जिल्हे जाहीर झालेले आहेत आणि वाशिम हा जो आहे हा नक्षलग्रस्त जिल्हा येत नाही. प्रश्न 7वा आहे, 15 ऑगस्ट 2016ला महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या प्रकारची लॅब सुरू केली आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे हा देखील पहा, जो की तंत्रज्ञानावरती आधारित असणारा हा प्रश्न आहे. कधीपासून? 15 ऑगस्ट 2016 पासून महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या प्रकारची म्हणजे कसल्या प्रकारची एक लॅबोरेटरी सुरू केलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर सायबर लॅब ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाने 15 ऑगस्ट 2016 या वर्षापासून सुरू केलेली आहे. प्रश्न 8वा आहे, देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती आहे? पहा, आपल्या देशामध्ये दहशतवादी घटना जेवढ्या काही घडतात त्यांचा तपास करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची एक कोणती यंत्रणा कार्यरत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 NIA ही एजन्सी आहे. लक्षात ठेवायचं NIA फुल फॉर्म आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच NIA आणि ह्यांचं जे काम आहे हे आहे दहशतवादी घटनांचा तपास करणे. ऑप्शन 4 उत्तर आहे. प्रश्न 9 आहे, राज्यामध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यास कधी सुरुवात झाली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर 2000 साली. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 2000 या वर्षी राज्यामध्ये आपल्या म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात झालेली आहे 2000 या वर्षी. प्रश्न 10वा आहे, जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश कोणाकडे असतात?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अधिकार किंवा आदेश असतात जे की जिल्हा निधीमधून रक्कम काढू शकतात. ऑप्शन 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न 11 आहे पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो? पहा पंचायत समितीचं अंदाजपत्रक खालीलपैकी कोण मंजूर करत असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर झेडपी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जिल्हा परिषद हे जे आहे हे पंचायत समितीचं अंदाजपत्रक मंजूर करत असते जिल्हा परिषद. प्रश्न 12 आहे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो? पहा ग्रामपंचायतीच्या दैनंदिन म्हणजे रेग्युलर कामासाठी जबाबदार कोण आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर ग्रामसेवक हा जो आहे हा ग्रामपंचायतीच्या रेग्युलर म्हणजे दैनंदिन जे वारंवार होणारे काम आहेत त्यासाठी जबाबदार अधिकारी आहे ग्रामसेवक. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न 13 आहे मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते? पहा मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हटलं जातं. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, यामुळे आपल्याला PDF प्रोव्हाइड करत आहे, त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पहा प्रश्न 14 आहे प्रकाश आमटे यांनी चालविलेला लोकबिरादरी प्रकल्प म्हणजेच हेमलकसा हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये प्रकाश आमटे यांनी चालवलेला बिरादरी प्रकल्प आहे जो की हेमलकसा कोणत्या जिल्ह्यात येतो? गडचिरोली जिल्ह्यामध्ये. प्रश्न 15 आहे भारुड हा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो? पहा भारुड म्हणजे भारुडाची सुरुवात कोणी केली असंही म्हणता येऊ शकतं किंवा भारुड हा जो काव्याचा प्रकार आहे हा कोणामुळे परिचित झाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर संत एकनाथ यांच्यामुळे भारुड हा जो काव्य प्रकार आहे हा रूढ झाला आहे किंवा एक प्रकारे त्याची ओळख निर्माण झालेली आहे संत एकनाथांमुळे. प्रश्न 16 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला आहे? मित्रांनो इतिहासातील इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा देखील. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर 1927. लक्षात ठेवा 1927 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी? महाड या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे महाड या ठिकाणी. लक्षात ठेवा पर्याय 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न 17 आहे भारतीय घटना समितीच्या सदस्यांपैकी किंवा सदस्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? म्हणजेच भारतीय घटना समितीचे जे सदस्य होते त्यापैकी खालील असे कोणते व्यक्ती आहेत की त्यांचा समावेश त्यामध्ये होत नाही? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 बॅरिस्टर जिन्ना यांचा जो समावेश आहे हा भारतीय घटना समितीच्या सदस्यांमध्ये करता येत नाही. यामध्ये मोहम्मद अब्दुल्ला, मौलाना आझाद, अलादी अय्यर होते. बॅरिस्टर जिन्ना यांचा समावेश होत नाही. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न 18 आहे राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते? पहा आपल्या राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणजे कोण असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर राष्ट्रपती यांना आपल्या भारत राष्ट्राचा प्रथम म्हणजेच पहिला नागरिक म्हणून ओळखलं जातं राष्ट्रपती यांना. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटले जाते? पहा भारतीय राज्यघटनेचा आत्मा कशाला म्हटले जाते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर राज्यघटनेचा जो सरनामा आहे याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात. पहा भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणजे काय तर राज्यघटनेचा सरनामा. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 20 आहे 17 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? पहा मित्रांनो प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. 17 जून 1948 या रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष आपल्याला सांगायचे आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती S.K. दार हे जे आहेत 1948 रोजी घोषित करण्यात आलेलं भाषावार प्रांतरचना जे आहे या आयोगाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती S.K. दार. पर्याय 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 21 आहे पेनिसिलिन या औषधाचा जनक खालीलपैकी कोण आहे? पहा पेनिसिलिन औषधाचा जनक कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 ए फ्लेमिंग म्हणजेच अलेक्झांडर फ्लेमिंग यांना पेनिसिलिनचा जनक म्हणतात. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 22 आहे पाठीच्या कण्यामध्ये एकूण 33 मणके असतात. पहा एकूण 33 मणके जे आहेत हे पाठीच्या कण्यामध्ये असतात तर त्यापैकी डॅश मणके हे जे आहेत हे आपल्या मानेमध्ये येतात. 33 पैकी किती मणके आहेत ते आपल्या मानेमध्ये येतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 7 मणके. लक्षात ठेवायचे पाठीच्या कण्यामध्ये एकूण 33 मणके आहेत त्यापैकी 7 मणके जे आहेत हे आपल्या मानेमध्ये असतात. पर्याय 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न 23 आहे
रडार यंत्रणेत खालीलपैकी कोणत्या लहरींचा वापर केला जातो? पहा, जी रडार यंत्रणा आहे यामध्ये कोणत्या लहरी वापरल्या जातात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर रेडिओ वेव्ज किंवा रेडिओ लहरी ज्या आहेत ह्या रडार यंत्रामध्ये वापरण्यात येतात. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न 24 आहे, मधुमेह विकारामध्ये डॅशचा वापर केला जातो? पहा, ज्यावेळी आपल्याला मधुमेह म्हणजे डायबिटीज होतो तर त्या आजारामध्ये कशाचा वापर करण्यात येतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 इन्सुलिनचा वापर करण्यात येतो. मित्रांनो, यावरती आपल्याला अल्टर प्रश्न असा विचारला जातो की इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता? तर पहा, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होणारा आजार जो आहे तो आहे मधुमेह. प्रश्न 25 आहे, परभणी जिल्ह्याची निर्मिती निजामाच्या कोणत्या प्रशासकाने केली आहे? पहा, परभणी जिल्ह्याची जी निर्मिती आहे ही निजामाच्या एका प्रशासकाने किंवा एका राज्यकर्त्याने केली आहे, तर त्यांचं नाव आपल्याला सांगायचं आहे. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर सालार जंग हे जे आहे या शासकाने किंवा प्रशासकाने परभणी जिल्ह्याची निर्मिती केलेली आहे सालार जंग याने. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 26 आहे, खालीलपैकी दक्षिण भारतातील कोणते ठिकाण हातमाग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे? पहा, दक्षिण महाराष्ट्रातील किंवा दक्षिण भारतातील कोणते ठिकाण जे आहे हे हातमाग आणि यंत्रमागाचं प्रमुख केंद्र आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर इचलकरंजी हे जे आहे हे हातमाग आणि यंत्रमागाचं प्रमुख केंद्र आहे. पर्याय 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 27 आहे, कोणत्या वर्षी किल्लारी म्हणजेच पहा लातूर या ठिकाणी कोणत्या वर्षी भूकंप होऊन मोठी जीवितहानी झाली होती? याचं उत्तर आहे पर्याय 1 1993 या वर्षी किल्लारी म्हणजेच लातूरला लक्षात ठेवायचं आहे. लातूरमधलं एक ठिकाण आहे किल्लारी, तर या ठिकाणी मोठा भूकंप होऊन सर्वात जास्त जीवितहानी झाली होती किल्लारीमध्ये. पर्याय 1 योग्य उत्तर आहे 1993 वर्षी. प्रश्न 28 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला भिडलेली नाही? पहा, खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्याची जी बॉर्डर आहे ही महाराष्ट्र राज्याला लागून नाही? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू राज्य. यापैकी पहा, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरात हे तिन्ही राज्याची जी बॉर्डर आहे म्हणजे सीमा आहे ही आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून आहे आणि तामिळनाडू राज्याची लागत नाही. पर्याय 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न 29 आहे, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? पहा, कोणती संस्था आहे? राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ही कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर नागपूर या शहरामध्ये येतं राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो, हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे कारण 2016च्या भरतीसाठी हा प्रश्न नागपूर जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेला प्रश्न होता. प्रश्न 30 आहे, कोल्हापूरमध्ये चांदीच्या दागिन्यांसाठी डॅश प्रसिद्ध आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर हुपरी हे जे आहे